मंडळी, पब्लिसिटी मिळवण्यासाठी या बॉलिवूड अभिनेत्री काय करतील याचा काही नेम नाही. नुकतंच 2 फेब्रुवारी रोजी सकाळी अभिनेत्री पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या निधनाची एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. पूनम पांडेच्या त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की सर्व्हायकल कॅन्सरमुळे वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं. या पोस्टमुळे तिच्या असंख्य चाहत्यांनाही धक्का बसला. तसंच फिल्म क्षेत्रामधील अनेक कलाकारांनी तिला श्रद्धांजली सुद्धा वाहिली. पण मंडळी, हा सर्व एक पब्लिसिटी स्टंट होता. पूनम पांडेच्या निधनाची ही बातमी खोटी होती, कारण तिने आज सकाळी पुन्हा एक व्हिडिओ शेअर केलाय आणि या व्हिडिओमध्ये तिने जिवंत असल्याचं म्हटलंय. सर्व्हायकल कॅन्सर संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने पूनम पांडेने स्वतः तिच्या निधनाची ही खोटी बातमी पसरवली. त्यानंतर 24 तासांनी पूनम पांडेने समोर येऊन ती जिवंत असल्याचा हा व्हिडिओ तिने पोस्ट केलाय. पण मंडळी, अशा प्रकारे अफवा पसरवणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि खरं सांगायचे म्हणजे स्वतःच्या निधनाची अशी अफवा पसरवणं म्हणजे हा खूप वाईट पब्लिसिटी स्टंट आहे. त्यामुळे सध्या पूनम पांडेवर खूप मोठ्या प्रमाणात टीका होते. अनेक सोशल मीडिया युजरने आता पूनम पांडेच्या त्या व्हिडिओखाली तिला खूप जोरदार ट्रोल केलंय. तर काही सोशल मीडिया युजरने तिला अटक करण्याची मागणी केली. सर्व्हायकल कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतोय आणि अशा या गंभीर आजाराचा फायदा घेत पूनम पांडेने जो पब्लिसिटी स्टंट केलाय तो योग्य आहे का? मला तर खरंच वाटतं की पूनम पांडे हिला अटक करायला हवी. पण मंडळी, यावर तुमचं मत काय ते व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.